मीन राशी, मार्चच्या शेवटच्या 8 दिवसात तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडणार आहे. मीन राशीच्या जातकांसाठी मार्चचा शेवटचा काळ अत्यंत विशेष संकेत देणारा ठरू शकतो. ग्रहांची अनुकूल हालचाल आणि तुमचा वेगळा विचार करण्याचा स्वभाव या दोन्हींचा संगम तुमच्या आयुष्यात 3 महत्त्वाचे बदल घडवू शकतो. हा काळ गोंधळाचा नाही, तर नवीन कल्पना आणि संधींचा आहे. करिअरमध्ये अचानक नवा मार्ग दिसू शकतो. आर्थिक बाबतीत काही अडथळे दूर होण्याचे संकेत आहेत आणि नातेसंबंधांमध्ये प्रामाणिक संवादाची गरज भासू शकते. मीन राशी म्हणजे दूरदृष्टी आणि नाविन्य म्हणून या काळात तुमचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय भविष्य घडवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत या 3 खास घटना ज्या तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया. 20 मार्च नंतरचा काळ तुमच्या जीवनात एक विलक्षण अध्यायाची सुरुवात करणारा ठरणार आहे, कारण ग्रहांची सूक्ष्म हालचाल आणि दैवी ऊर्जा एकत्र येऊन तुमच्या भाग्यात लिहिलेल्या घटनांना जागृत करण्यास सज्ज झाली आहे. आजवर ज्या अडथळ्यांनी तुमचा मार्ग रोखून धरला होता ते हळूहळू दूर होऊ लागतील आणि जीवनातील स्थिरता नव्या गतीमध्ये परिवर्तित होईल. ब्रह्मांड आणि सृष्टीच्या निर्मितीवेळी प्रत्येक आत्म्यासाठी काही विशेष क्षण निश्चित केले आहेत आणि तोच क्षण आता तुमच्या दारात उभा आहे. म्हणून मनातील भीती सोडा आणि येणाऱ्या परिवर्तनाचे शांतपणे स्वागत करा, कारण हा काळ भीतीचा नसून जागृतीचा आहे. पहिली घटना जी तुमच्या आयुष्याशी, तुमच्या कर्मक्षेत्राशी संबंधित असेल, जिथे दीर्घकाळापासून केलेल्या परिश्रमाचे फलित अचानक तुमच्यासमोर उभे राहील. कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या नावाभोवती विश्वासाची नवीन वलय निर्माण होतील. वरिष्ठांचा सन्मान आणि सहकाऱ्यांची साथ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि थांबलेले व्यवहार पूर्णत्वात जाईल. हा काळ तुमच्या मेहनतीचे सार्वजनिक मांडणीत रूपांतरित करणारा ठरेल आणि तुमच्या आत्मविश्वासाला नवीन पंख देईल. आता दुसरी घटना तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याशी जोडलेली असेल, जिथे काही काळापासून असलेला तणाव कमी होईल. समजुतीचे वातावरण तयार होईल. संवादाच्या माध्यमातून गैरसमज दूर होतील आणि तुटलेले नाते पुन्हा जोडण्याची शक्यता निर्माण होईल. घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि मनातील कटुता वितळेल. हा काळ प्रेम, विश्वास आणि संयम या 3 मूल्यांना केंद्रस्थानी ठेवण्याचा आहे, कारण नात्यांची ऊब हीच तुमच्या मानसिक शांततेचा आधार आहे. तिसरी आणि सर्वात प्रभावशाली घटना ही मीन राशीसाठी सामाजिक प्रतिमेशी संबंधित असेल, जिथे तुमच्याबद्दल पसरवलेले गैरसमज किंवा शंका हळूहळू दूर होतील. सत्य स्वतः प्रकाशात येईल आणि तुमच्या शांत संघर्षाचे मूल्य लोकांना समजेल. एखाद्या प्रसंगातून तुमच्या प्रामाणिकतेचा सन्मान होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. हा काळ संयम राखण्याचा आहे, कारण दैवी न्याय योग्य वेळीच प्रगट होतो. या 3 घटनांच्या पाठीमागे कार्यरत असलेली शक्ती म्हणजे तुमचे कर्म आणि ग्रहांचा अनुकूल संयोग आहे, ज्यामुळे तुमच्या अंतर्मनातील ध्येय जागृत होईल आणि निर्णय क्षमता अधिक स्पष्ट बनेल. ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांचा प्रभाव वाढेल आणि तुमच्या मनात स्थैर्य निर्माण होईल, कारण जेव्हा अंतर्मन शांत असते तेव्हा बाह्य परिस्थितीही अनुकूल होत जाते. आर्थिक बाबतीत दूरदृष्टी आवश्यक आहे, कारण वाढत्या संधींचा योग्य वापर केल्यास दीर्घकालीन स्थैर्य प्राप्त होऊ शकते. खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवा आणि गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण ग्रहस्थिती तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी अनुकूल आहे, परंतु शहाणपणाने उचललेले पाऊलच दीर्घकालीन लाभ देऊ शकते. मानसिकदृष्ट्या हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे, जिथे तुम्ही स्वतःच्या शक्ती आणि मर्यादा ओळखून पुढे जाण्याचा निर्धार कराल. मीन राशी, नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि प्रेरणादायी वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा, कारण तुमची ऊर्जा तुमच्या यशाला आकार देत असते. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला अडचणींवर मात करण्याची ताकद. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा काळ अंतर्मनाशी संवाद साधण्याचा आहे. नियमित साधना आणि शुद्ध विचार यामुळे तुमच्या जीवनात प्रकाश निर्माण होईल. परमेश्वराने लिहिलेला प्रत्येक प्रसंग आत्मविकासासाठी असतो, ही जाणीव तुमच्या मनात दृढ होईल आणि त्यामुळे प्रत्येक घटना तुम्ही शिकण्याच्या दृष्टीने स्वीकाराल. शिक्षण आणि स्पर्धात्मक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे, कारण एकाग्रता वाढेल आणि परिश्रमाला योग्य दिशा मिळेल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल आणि प्रयत्नांची परिपूर्णता यशात परिवर्तित होईल. सातत्य आणि आत्मविश्वास या 2 गोष्टी जमल्यास निश्चित आहे. प्रवासाचे संकेतही या काळात संभवतात, जे व्यावसायिक किंवा आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ठरतील.
नवीन ठिकाणी मिळालेला अनुभव तुमच्या विचारविश्वाला विस्तार देईल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक बनेल. प्रत्येक प्रवास आत्मिक उन्नतीचा टप्पा असतो हे लक्षात ठेवा. सामाजिक जीवनातही सकारात्मक बदल दिसतील, कारण तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल आणि तुमच्या उपस्थितीचा प्रभाव वाढेल. सार्वजनिक कार्यात सहभाग घेतल्यास तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. लोकांच्या विश्वासास पात्र करणे हीच खरी संपत्ती आहे हे जाणून कार्य करा. आरोग्याच्या दृष्टीने संतुलित दिनचर्या आवश्यक आहे, कारण शरीर आणि मन यांचा समतोलच यश टिकवून ठेवतो. नियमित व्यायामाने शुद्ध आहार यामुळे ऊर्जा वाढेल आणि कार्यक्षमता सुधारेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि अध्यात्म श्वसन प्रक्रिया उपयुक्त ठरतील. या कालखंडात घेतलेले निर्णय दीर्घकालीन परिणाम देणारे असतील, म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. उतावळेपणा टाळा आणि संयम बाळगा, कारण स्थैर्याने घेतलेला निर्णयच तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण तोच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. ब्रह्मांडाने लिहिलेल्या या 3 घटना तुमच्या आयुष्यातील परिवर्तनाचे प्रतीक आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात नवीन अध्याय उघडतील. संघर्षाचे रूपांतर यशात आणि संशयाचे रूपांतर विश्वासात होईल. हा काळ तुमच्या आत्मशक्तीची जाणीव करून देणार आहे आणि प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक सक्षम बनवेल. समारोप करताना एवढेच सांगावेसे वाटते की मीन राशी, येणारा काळ तुमच्या उन्नतीचा आणि जागृतीचा आहे. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक कर्म यांच्या आधारावर पुढे चला, कारण दैवी नियोजन कधीही व्यर्थ नसते आणि प्रत्येक घटना तुमच्या आत्मविकासासाठी असते. या मार्गदर्शनाचा स्वीकार शांत मनाने करा. जीवनात येणाऱ्या परिवर्तनाला नम्रतेने सामोरे जा, कारण भविष्य तुमच्यासाठी नवीन प्रकाश घेऊन येत आहे. मीन राशी म्हणजे वेगळेपण, बुद्धिमत्ता आणि स्वातंत्र्य. 20 ते 30 मार्च हा तुमच्यासाठी नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, भावनेपेक्षा विचारांना प्राधान्य द्या आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा.